तमिळनाडू राज्यात मदुराई येथे चौथ्या ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नामांकपटू तथा नाशिकेतील येवला येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आणि बालपणापासूनच बुद्धिबळ स्पर्धेतून आपली बुद्धिमत्ता दाखवलेल्या रिया राहुल काऊतकर, दत्ता मोघे इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई येथे शिक्षण घेत असलेला रितेश राहुल काऊतकर आणि सातारा येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला तनिष्क भूमकर यांचा या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग असणार असल्याची माहिती बुद्धिबळपटू रिया काऊतकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। यावेळी काऊतकर कुटुंब व भूमकर कुटुंब उपस्थित होते। मी तनिष्क नागनाथ भूमकर, सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा यातील PMS सेकंड इयरचा विद्यार्थी। मला लहानपणीपासून माझ्या आई पप्पांपासून ही रुची निर्माण झाली। जेव्हा माझी आई चेस खेळायची तेव्हा मी पण त्यांच्यासोबत बसायचो आणि त्यापासून मला ही चेस खेळण्याची रुची लागली। त्यानंतर मी छोट्या छोट्या स्पर्धा खेळायला लागलो। थोड्या दिवसानंतर मी बाहेर स्पर्धा खेळायला लागलो। यानंतर रिसेंटली खंडाळा येथे झालेली एक स्पर्धा होती, ती खेळून आल्यानंतर आता इंटरनॅशनल ग्रँडमास्टर टुर्नामेंटमध्ये सिलेक्शन झालं आहे। माझे कोच हे सतीश ठाकूर आणि अंजली काऊतकर आहेत। त्यांनी मला हा चेस आणखीन प्रबळ केला, आणखीन छान शिकवलं आहे। त्यामुळे त्यांच्यामुळे मी इंटरनॅशनल लेवल खेळू शकलो आहे। त्यांची मी आभारी आहे। आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये निवड झाल्यामुळं आई पप्पा घरचे पाहुणे मंडळी खूप आनंदी आहेत। त्यांना अभिमान आहे आणि त्यांचे नाव आणि आई पप्पांचे नाव हे नक्कीच गर्वाने उंच होईल। नमस्कार, माझं नाव आहे रिया राहुल काऊतकर। मी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त प्लेयर आहे। मला रेटिंग हे हैदराबाद येथे मिळालेली आहे आणि चेसची आवड मला खरं तर माझ्या मम्मी पप्पांकडून मिळालेली आहे, कारण ते लहानपणापासूनच मी त्यांना खेळताना पाहिलेलं आहे आणि मला प्रत्येक गोष्ट त्यांनीच सांगितलेली आहे। बेसिकपासून मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे। त्यानंतर त्यांनी मला बरेचसे टुर्नामेंट्स खेळवले आणि पहिली टुर्नामेंट मी परभणीमध्येच खेळलेली होती आणि तिथे माझे फर्स्ट कोच भेटले होते, जैन सर म्हणून। त्यांनी मला बेसिक शिकवले, काय कसं खेळतं म्हणून, रूल्स बरेच काही सांगितलं त्यांनी मला। आणि त्या टुर्नामेंटमध्ये माझा भाऊ रितेश काऊतकर हे दोघंही होतो आणि त्यापासून ते फर्स्ट टुर्नामेंटपासूनच आमची बरीचशी प्रोग्रेस झाली, कारण त्यानंतर आम्ही बरेचसे टुर्नामेंट्स खेळले। कारण फर्स्ट टुर्नामेंटमध्ये आमचा परफॉर्मन्स चांगला होता, त्यामुळे मम्मी पप्पांनी आम्हाला आणखीन खेळवलं। त्यानंतर जशी आमची गेम चांगली होत गेली तशी आम्ही आणखीन कोचेस पण लावले, जसं की दरक सर, अमरेश जोशी आणि ठाकूर सर हे माझे कोचेस होते। त्यांनी मला बरेचसं काही सांगितलेलं आहे आणि त्यांच्यामुळे माझी खूप सारी प्रोग्रेस झालेली आहे। आणि त्यानंतर मी बरेचसे रेटिंग टुर्नामेंट्स पण खेळलेली आहे, औरंगाबाद, हिंगोली, हैदराबाद। मला खरं तर हैदराबादमध्ये रेटिंग भेटली होती 1234 म्हणून, पण आता ती वाढली आहे। आणि त्यानंतर मी बरेचसे टुर्नामेंट्स खेळले, मोस्टली मी हैदराबादला खेळले होते। छान वाटतं, कारण मम्मी पप्पांचा फार म्हणजे या पाठीमागे हात होता ना, आणि खरं तर यामध्ये माझ्यापेक्षा जास्त ते खुश आहेत, त्यामुळे त्यांना छान वाटतं असं खुश बघून त्यांना। खरं तर परभणीमध्ये मी एकटेच नाही, खूप सारे प्लेयर्स आहेत, म्हणून जगात जर्मनी, भारतात परभणी आपण म्हणू शकतो, कारण परभणीमध्ये खूप सारे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत, मीच एकटे नाही। आणि खरं तर खूप साऱ्या जणांची माझ्यापेक्षाही चांगली रेटिंग आहे, खूप चांगले खेळतात ते। होपफुली ते कमबॅक पण करते। मुलींमध्ये पण बरेच प्रयत्न तर तेच असेल माझा, पण बघता येईल काय होईल। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी। लोकनायक न्यूज